नमः पार्वती पते हर हर महादेव. तर गाईस फायनली आम्ही रेडी झालो आहे. आता मदुराईमध्ये आहे आम्ही आणि बघू शकतो इथं काय बोलतात रेल जत्रा रूम आंघोळ बिंगोल करायची रूम 65 रुपये भरून आम्ही 2 तास आंघोळ करायला आलो इथं 1 तासासाठी. आंघोळ करायचं 40 रुपये घेतलं टोटल आमच्याकडून 60 रुपये 45 रुपये 65 रुपये घेतलं. 15 रुपये बॅगीचं आणि लॉकर रूमचं आणि 50 रुपये आंघोळ करायचं. आणि बघू इकडे कवरी लोका जोडल्या थांबना सांगता मी सगळा इथं लोका बघा कवरी आहे वेटिंगला. आता आम्ही चालल्या मीनाक्षी टेम्पलमध्ये. तू कसला गोरा दिसते रे कलवली तो बघा डेंजर. सांगा कमेंट मध्ये कोण दिसतोय भूतनाथ. बघा आपली गँग पण रेडी होले. चला आता आम्ही जाणार आहोत. पहिले पुढे जाणार होते नंतर सांगता मी. चला गडी आमची चाललेली आहे. बघू शकता व्लॉग आपला तो पण अपलोडिंगला लावतो मी आता. लोका बघा कशी झोपले. लय डेंजर ट्रॅव्हलिंग केली 2 दिवस पूर्ण 30 तास काहीतरी लागले आम्हाला. जास्त सॉरी 30 नाही जास्त 2 रात्र आमच्या गेल्या ट्रेनमध्ये आणि 1 पूर्ण दिवस. तो बघा इकडं एपिसनचा आजूच बसलेलं लिवाला डायऱ्या क्या काटो और हम डालते चाला काय बी लिहितं. तर गाईस समोर बघू शकता हा मीनाक्षी टेम्पल आहे आणि किती उंच आहे बघा. किती मजली आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 मजली गेट आहे. गेट आहेत का ते गेट आहे ते त्याच्याशी जायचं आपल्याला. डेंजर कमानी आहे फक्त बहुत कमानी कसली मोठी बघा बाबा. दिस इज द मदुराई अँड दॅट्स मीनाक्षी टेम्पल. यो बघा मीनाक्षी टेम्पल इथं जाऊ आपण. चला मस्त बघू आतमध्ये फोन वगैरे न्यायची परमिशन आहे की नाही माहीत नाही. बघूया जे गेट आहे ना गाईज असं 4ही साईडला म्हणजे 10 मजल्याचं गेट आहे भाई. डेंजर. काय वाटतं शुभमदा तुला? मला खूप भारी वाटते इकडचा सर्व बघून. स्वच्छता पण खूप अजून एक शिव मंदिर पण आहे खूप मस्त आहे. ओके हा येऊन गेलाय ना म्हणून याला सर्व माहिती. मोबाईल तिकडे आपण आता मोबाईल ठेवू आणि दर्शनाला तो मंदिर एवढा मोठा आहे ना की याच्या 4 दिशेला 4 गेट आहेत आणि 4 दिशेवरून नाव आहेत. बरोबर आम्ही पश्चिम दरवाजातून गेलतो आणि एकच नंबर आहे 1 नंबर. आणि आतमध्ये देवीचा दर्शन एवढा भारी झाला की असं वाटत होता की कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आहे साक्षात असं वाटत होतं. पार्वतीचा ते येऊन गेले याला सगळं माहीत आहे. पण एक आता गाईज मी तुम्हाला जो नजारा दाखवणार आहे तो या मंदिराच्या गेटचा नजारा बघा तुम्ही. 1 नंबर. बघा केवढ्या मूर्त्या आहेत केवढ्या मूर्त्या आहेत बाबा 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 बाबा. हे बघा कवऱ्या मूर्त्या आणि कवऱ्या जास्त हातांच्या पण 10 हातांच्या 12 हातांच्या देवी देवता सगळं. हा ना अजून काय म्हणशील तू या मंदिराबद्दल? खूपच सुंदर आणि छान. हो फोटोशूट चालू आहे इकडे सगळ्यांचा. नारळ पाणी बघा गाईस कौसा 40 रुपयाला. पाणी काय आहे ऑनली 40. अरे लोक बोलताना मला समजतच नाही करताना. स्वरूप तुला समजतं काय? ये नको पी पी अरे न पी. इकडे छोटी छोटी मंदिरं पण कवरी भारी भारी आहेत. हा आणि 1 नंबर नाही का स्ट्रक्चरच त्यांचा 1 नंबर. आणि रोड तर बघा तुम्ही एकदम नीट अँड क्लीन आहे. एकदम नीट अँड क्लीन बघा. कुठं तुम्हाला घाण नाही काय नाही दिसणार बघा. पाऊस पडला म्हणून ओला आहे. हा ओला आहे नाही तर बाकी सगळं का सुका एकदम. मंडळी निघलो आम्ही आता रामेश्वरमसाठी आणि आमची ट्रेन पण आलेली आहे.
बघू शकता ही बघा आपली मंडळी गाईस. तर गाईज आता मी मदुराईवरनं ट्रेन पकडलेली आहे रामेश्वरमसाठी. आणि ट्रेनमध्ये बसल्या बसल्या इथं खूप वेळा मी उभे होतो मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर इथं बघू शकता पोरांनी एकमेकांचे दाबत घेतल्यात पाय ट्रेनमध्ये. आणि इकडे हवा खात आहेत आणि हे दोघं बसले इथं. तर चला भेटूया आता पांबन ब्रिजवर. समुद्राच्या जवळ आता आम्ही पोहोचणार आहोत थोड्याच वेळात. मस्त वाला ब्रिज आहे. ये द लास्ट टाइम ऑफ इंडिया. ये हबीबी कम टू तेलंगाना. तेलंगाना तेलंगाना. यो बघा मस्त. साईडला एक मिनिट होता व्ह्यू मित्रांनो. व्ह्यू होता असं डुबकी मारायचा मन करत होता. हे आता कुठे आहेत आपण पहिले समुद्रावर जाऊ. एपी कसा होता व्ह्यू. थोडा एक कनिष्ठा तोंड बघू शकतो. मला काही नाही फरक पडत. मी बोललो नाही. झगड़ा हो गया लाइव. बोलून दाखव. होम दे ना काही होम दे मग बोलू ना. आता काय बिनकारण चमाट मी बोललो नाही. मी काकू बघा असा एकतरी असतो जो मध्ये मध्ये मला फाडू का दिला. आम्ही बोलतो राग नाही ना. कंटेंट भेटतो मला. किती पण मोठा वाक्य असो. परत क्या ते बोल परत डायलॉग. दर्शा फुल परमिशन दिले. दर्शा फुल परमिशन आहे त्याला. बिंदास मारा. गाईस फायनली पोहोचलेलो आहे आम्ही रामेश्वरमला. नमः पार्वती पते हर हर. फायनली पोहोचलेलो आम्ही रामेश्वर स्टेशनला. गाईस फायनली पोहोचलो आम्ही रामेश्वरम मध्ये. आणि 2757 का कितीतरी किलोमीटरचा प्रवास करून 2 रात्र आणि 1 दिवस पूर्ण ट्रेनमध्ये प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो आहे रामेश्वरम मध्ये. नमः पार्वती पते हर हर. सर्वजण आलेले आहेत. आता लास्ट स्टेशन आहे आणि चाललो आम्ही आता रूमवर वगैरे. बघूया चला कसं काय. त्या आजीने बघा कसं टोपल्या पंख विकायला आणलं बघा. थोडं भारी टोपल्या. आता मी घेतले असतं पण नको जाऊन दे. चाललो आम्ही फिरायला जायचं. रामेश्वरम स्टेशन आणि हा आहे आपल्या इंडियाचा लास्ट स्टेशन. बघू शकता याच्या पुढे स्टेशनच नाही, एंड झालेला आहे. आणि एकदम भारताच्या शेवटच्या टोकावरती आम्ही आहोत. आणि लवकरच काय बोलतात नाही तो लास्ट लँड कुठला. धनुषकोडीला पण जाणार आहोत. तिकडे आपला भारतच एंड होतो म्हणजे. आणि फक्त 18 किलोमीटर वरती तिथून श्रीलंका आहे. आणि राम सेतू वगैरे सर्व बघायला भेटेल आपल्याला. बघूयात कसं काय आता पुढे. ते गाईज आमची लॅम्बोर्गिनी सज्ज झालेली आहे 9 जणांना. इथे खूपच असं वातावरण थंडीचं आहे. आणि बसलोय आता आम्ही बघा. तणीसला या पहिले हे ठेवू मागं. एकटा गाईज कशी कचाकच भरलेली रिक्षा 9 जणांनी. चलो रिक्षावाला घाबरला. हे बघा पुढे 2 गाडी आमचं घाबरला. आणि माग बघा कचाकच रिक्षा भरलेली आहे. धनुषकोडी में तुरंत रूमवर. अभी हम लोग नहाने का बाबा बहुत गर्म हो रे बाबा.
बोट से जाना। ये मंदिर के पीछे मिलेगा। नो 100 रुपया टिकट आपको का। ये आइलैंड ट्रिप है। 300 रुपया। 300 रुपये 200 है ना। ऑनलाइन में देखो। ऑनलाइन में 200 दिखा है उन्होंने रील्स में। हाँ? रील्स में 200 बोला। 200 रुपया बोला। कसं बोलतात बघा. हम एक दिन जाएंगे 300 रुपया बोल दिया। ऑटो का रेंट नहीं तो हाँ एक आदमी का टिकट 300 रुपया। 300 रुपये देना. 300 रुपये बस. रूम दिखाना। गाईस यो बघा आपला कल्याण आणि आम्ही आहे बघा कुठे डायरेक्ट भारताच्या डायरेक्ट एकदम एंड वरती रामेश्वरम मध्ये. आणि इथून बघा श्रीलंका फक्त 18 धनुषकोडी म्हणजे राम सेतू इथून जवळच आहे. आणि श्रीलंका बघा फक्त 18 किलोमीटर्स इथून. फक्त 18 किलोमीटर डायरेक्ट दुसऱ्या देशात जाऊ शकतो आम्ही. तर मंडळी फायनली आम्ही रूम वगैरे बघितलं आणि रूमवरती आमच्या बॅगा वगैरे ठेवल्यात आणि आम्ही निघलो आता 22 कुंडांकडे आणि समुद्राकडे. थोडा आपण चला स्नान करूया आणि 22 कुंडामध्ये स्नान करूया. पहिली तर आपण जेवून घेऊ मस्तपैकी. आपण म्हणजे आम्ही जेवणार आहोत सर्वजण आणि जेवतो मस्तपैकी. आणि 22 कुंडाचं कसं काय असतं ते तुम्हाला सांगतो पुढे मी. चला जाऊया आता दिल्ली पंजाबी ढाबा बघू. इथून घेऊ बघा मंदिर आहे इकडं बाजूला आणि बाजूला असं आहे काहीतरी आहे. त्याच्या अपोजिटला पंजाबी ढाबा आहे. तिथं जाऊया. चला पापड मागवतो. आता मोबाईल चालू केले तर सांग ना. कसे सगळे पुसतात आहे. बजेट फ्रेंडली ट्रिप आहे आमची. आणि पोरा कवा घरा भांडी नाही घाशी तर इथं येऊ बघ असं येऊ बघ. यो गाडी नुसतं लाजतंय. हे लाजलू नाव घे बालापोरी लाजू. पहिली आलेली आमची मटर पनीर बटाट्याची भाजी. आलू मटरची भाजी. बघा दिल्ली धाबा, दिल्ली पंजाबी धाबा. आणि हे बघा इकडे मारवाडी धाबा. आणि समोर अशी बिल्डिंग. इकडे आलं तर इकडे येऊ शकता तुम्ही. मस्त आणि थांब ना यो आपला रामेश्वरमचा गेट. जेवण एक नंबर क्वालिटी आहे. जर आपल्या महाराष्ट्रातून कोणी येत असेल तर इथं या डायरेक्ट जेवायला. कारण सगळ्यांनाच असं वाटतं की इकडे आल्यानंतर इडली वडा हेच खायला लागेल. पण आम्ही इथं जेवलो. एक नंबर चव, एक नंबर भारी. जर तुम्ही येत असाल ना आपल्या महाराष्ट्रातून रामेश्वरमला फिरण्यासाठी तर इकडे तुम्ही जेवायला जाऊ शकता. बघा हा गेट आहे वेस्ट टावर. वेस्टचा गेट आहे. सो इथून तुम्ही सरळ गेला का लगेच हॉटेल एक नंबर क्वालिटी. आता आम्ही चाललो आंघोळ करायला. आता चाललो आम्ही 22 कुंडामध्ये आंघोळ करायला आणि समुद्रावर. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे अग्नितीर्थमला. आणि काय असतं बाई तिथे? तिथं आपल्याला आंघोळ करायची पहिली आणि नंतर 22 कुंडात आंघोळ करायची. ओके समुद्रात आंघोळ करायची ना. समुद्र ओके बघा सगळं बघायला भेटेल. तुम्ही बघत राहा. वेट अँड वॉच. आणि आमच्या सोबत जोडून राहा. जॉईंट राहा. स्किप करू नका. होऊ शकता गाईज अग्नितीर्थम. आणि 3 गेट आहेत 4 गेट आहेत 4 गेट आहेत. यो अग्नितीर्थमला चाललो आम्ही. बघा कशी लोक पावता इकडं सगळी. आम्ही बी चाललो आता इकडं. पाणी बघ एकदम स्वच्छ भाई. पाणी बघ येऊ. पाणी करू स्वच्छ बाई. मी काय बोलतो चल आपण आत चला गणपती बाप्पा मोरया. अग्नितीर्थम मध्ये आलो आम्ही आणि चाललोय असते पाण्यामध्ये. हो पाणी बघा ना खालचा क्लीन दिसते एकदम खालचा. ये आरामात फोन आपला गेला नाही पाहिजे. कारण मी चाललोय असते फोन घेऊन एक नंबर कडक. नमः शिवाय. हर हर महादेव. हे बघा
इकडे ये शुभम शुभम के चिबम चिबम फोन भेटला तर वाट लागेल पैसे नाही देणार बाबाचा एकदम खरा आणि खुरा भक्त बघू शकता गाईस शिवलिंग भेटलेले त्यांना आणि पूजा वगैरे करतो मस्त ओम नमः आणि बारीक पोरं बघा इकडे मातीत खेळतात या या हे हात नको लावू ही बघा जेलीफिश जेलीफिश ही बघ जेलीफिश आई शपथ ही लोक आली जावा लोक आली बा लोक आली मोठा मोठा अरे मोठा घे ना आता तुझा बारका होईल ना अरे त्रिपुरारी आणि इथं आता शिवलिंगाचा अभिषेक पहिला एपी पाटील करत आहेत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव शकता गाईज यो आहे अग्नितीर्थम इकडे आम्ही अंघोळ वगैरे केली मस्तपैकी समुद्राच्या पाण्यामध्ये आणि शिवलिंग पण बनवला मस्तपैकी छानसा आम्हाला जेवढा आला तेवढं बनवलं आम्ही पाणी घेतण्यासाठी आम्ही सर्वांनी बघा मस्तपैकी डब्बा घेतले 30 रुपयाला एक डब्बा 30 रुपयाला ते संपतात बजेट फ्रेंडली म्हणून आम्ही बाटल्या पण घेतलेल्या आहेत चला गाईज सर चाललो आता आम्ही कुंडामध्ये फायनली आणि आता आम्ही असा अन्नाला पकडलं एक अन्नाला आम्ही देणार आहे 100 रुपये सॉरी 200 रुपये पर पर्सन मागे म्हणजे इकडं आल्यावर 25 रुपये तिकीट काढायचा पण असतो पण आम्ही 200 रुपयामध्ये सर्व इन्क्लूड करून घेतलं आहे आणि विषय असा आहे जर तुम्ही 25 रुपये तिकीट काढाल कुंडासाठी तर नुसतं पाणी शिंपडलं जाईल तुमच्यावरती पण अन्न कसं आहे आपल्याला एक एक बालडी प्रत्येकावरती टाकेल आणि कॅनमध्ये भरून पण जो बेनिफिट आहे आपल्याला तुम्ही इकडे आल्यावरती लक्षात ठेवा कसं काय करायचं काहीच हे पिलर बघा बाबा एक नंबर आहे ना वर्ल्डचा म्हणजे सर्वात मोठा काहीतरी आहे काहीतरी बोलतात पण एवढा मला माहीत नाही पण हा बघा केवढा मोठा आहे बघा कुंड आहे इकडं बघा असं कुंड आहे जाम काहीच कसा तलाव आहे मस्तपैकी एक नंबर हे बघा काहीच कसं पाणी काढतंय कुंडातून अन्न बघा कसं पाणी काढते गाईस यो कुंड आहे 7वा नंबरचा कुंड आहे मला घेतला हे बघू शकता गाईस कौर शिवलिंग आहेत बघा किती आहेत कुंड हे बघा मंदिर पण बघ कसलं भारी व्हिडिओ काढायची परमिशन नाही पण आम्ही काढतोय लपून लपून तर मंडळी फायनली आम्ही 22 कुंडामध्ये अंघोळ केली आणि ज्यांना आम्ही अन्न ठेवलेला होता म्हणजे ज्यांना 22 कुंडामधून पाणी काढून देत होतो ना त्याने एकदम स्पष्ट आम्हाला समजावून सांगितलं की हा कुंडाचा आहे काय आहे त्या दुसऱ्या कुंडाचं काय आणि आम्ही बघा कवरा पाणी घेतले घरच्यांसाठी सगळे पाटल्या ज्या होल त्या सगळ्या भरले नुसता एक नंबर तुम्ही पण असा आलं ना इकडं रामेश्वरमला तसा अन्नालाच पकडा म्हणजे तो तुम्हाला बरोबर एक नंबर पाणी पण भरून देईल आणि तुमच्या अंगावर एक एक बालडी पाणी पण टाकेल 200 रुपयात आम्हाला सर्व त्यांनी करून दिला पर पर्सन एक नंबर हर हर महादेव मित्रांनो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आता आणि चाललो आता आपल्या रामेश्वरम मंदिरामध्ये आपल्या प्रभू श्री शंकराचं दर्शन घेण्यासाठी आपली पब्लिक गाईस लुक ॲट दिस हो संध्याकाळचा असा सुंदर असा नजारा आणि चाललो आम्ही दर्शन घ्यायला फायनली ज्या क्षणासाठी आलो होतो तो क्षण आता येईल थोड्याच वेळात बघा मंदिराचा परिसर दर्शनासाठी गौरी जाम आम्हाला टिकली बघा मस्त वेगळी लावली हे बघा स्वामी आहे हे इकडे बघा पटापट अय्यप्पा हे दादा मागे 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 पटापट पटापट हे पी आणि हा बघा मागे तणीस तणीस सर्वजण आलो आता आपल्या रामेश्वरम मंदिरात चला जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम नमः पार्वती पते हर 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 हर
इथं मी पैसे टाकले. नम पार्वती पते हर हर महादेव. तर गाईज आता आम्ही उभे आहोत रामेश्वर टेम्पलच्या आतमध्ये आणि बघू शकता हा आहे ना, हा मगाशी तुम्हाला बोललेलो बघा, जगातील सर्वात मोठा काहीतरी आहे. जगातील किंवा आपल्या भारतातील थोडंफार मला माहिती आहे. काय तुम्हाला माहीत असेल तर मला एकदा कमेंट करा. हा बघा केवढा भारी, एवढा सुंदर ना असं पिलर बघा, पिलर एक एक त्याच्यावरती वाघ काढले, नक्षीकाम मस्त असा एक नंबर. आणि सिलिंग बघा वरती कशी डिझाईन केले. आणि इकडे बघू शकता आपले सर्व मित्रमंडळी, दादा यो भाविक आणि यो स्वरूप आणि तनिष कुठे गायब झालं काय माहिती नाही. सो आता जातोय आम्ही बाहेर आणि बघूयात. चला मंदिराच्या आतमध्येच बघा कसं आहे, तर मूर्त्या वगैरे आहेत मस्त. अख्ख्या मंदिरामध्ये 1200 पिलर आहेत वाटतं अख्ख्या मंदिरामध्ये. बघा केवढं आहेत, केवढं. हे बघा काहीच काय नारळामध्ये माकड कोरलाय आणि खालती बघा बजरंगबली आणि गणपती बाप्पा. किती भारी आहे ना. गाईस काय पातेल्यामध्ये आणि मस्तपैकी आपल्या ग्लास भरलेत अन्नाने. ही रबडी ना, हो हो खाय की अण्णा, खाय की पी की. यो घेतले गाईस पण एकदम पाणी पाणी नाही, एवढं खास नाही. कैसं लागत अण्णा, अण्णा कैसं पैसे कुठे गे अण्णा? 25ला 75 रुपये लावा.